मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ता रडत असते आणि एक खूप महत्त्वाचा निर्णय मनाशी ती घेते. तेव्हा ती आता जजला सांगत असते की अगोदर मी सईला आमच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता मुक्ताचं हे बोलणं ऐकून मात्र सागर आणि सई शॉकमध्ये जातात. त्यावेळी त्या मुक्ताला नक्की काय म्हणायचे दोघांनाच कळत नाही. नाही, खरं तर मुक्ताने काळजावर दगड ठेवून आता घेणार असते. कारण आता आधीने खूप फोर्स केलेला असतो की सई आल्यानंतर तुम्ही अजिबात माझ्याबरोबर चांगलं वागणार नाही, मला पुन्हा सावनी मम्माकडे पाठवणार, माझी कुणालाच काळजी नाही आहे. एकीकडे आधी तर दुसरीकडे सई, अशी तिची आता अवस्था झालेली असते. तिला काहीच कळत नसतं काय करावं. पण आता आधीसाठी, कारण आधीच्या हातात जो पेपर असतो त्यामध्ये आत्महत्या करण्याबद्दल लिहिलेलं असतं, त्यामुळेच तिला आता या क्षणी तरी खूप टेन्शन आलेलं असतं. आणि म्हणूनच ती आता जज साहेबांना म्हणते, सावनीने सईला जन्म दिला आहे, त्यामुळे सई आता सावनी भोईर यांच्याकडेच राहील. असं म्हटल्याबरोबरच इकडे सई आणि सागरला मोठा धक्का बसतो. तर सावनी मात्र हसत असते. हे कसं शक्य आहे हे तिला कळतच नाही. तर मुक्ताला आता सईबद्दल खूप वाईट वाटत असतं, परंतु तिचाही आधीमुळे आता नाईलाज झालेला असतो. तेव्हा जज साहेब आता मुक्ताला म्हणतात, एक मिनिट मुक्ता मॅडम, अहो तुम्ही असा कसा निर्णय घेऊ शकता? त्या मुलीच्या भावनांशी का खेळताय? तर सागर आणि सई हे दोघेही मुक्ताकडे पाहत असतात. मुक्ताला जा विचारत असतात की असं का केलं तू, असं का करते तू, कुणाचा दबाव आहे का तुझ्यावर, असं म्हणून ते सारखं सारखं विचारतात. पण या क्षणी मुक्ता गप्पच बसते. तर जज साहेब पुढे आता म्हणू लागतात, मिस मुक्ता कोळी, हे पहा, तुम्ही कोर्टाचा वेळ का वाया घालवला आम्हाला कळतच नाही. जर तुम्हाला आदित्यला तुमच्याकडे ठेवायचं होतं आणि सईला पुन्हा सावनीकडेच ठेवायचं होतं, मग तुम्ही हे लिगली सगळं केलंच कशाला? इथून पुढे जर असं काही केलं तर तुम्हाला दंड ठोठवण्यात येईल, असं म्हणून मुक्ताला ते स्पष्टपणे सांगतात. त्यावेळी सागर म्हणतो, मुक्ता काय केलं काय तुम्ही हे? मग सई आता मुक्ताचा हात पकडून तिला विचारत असते, मुक्ताई तू असं का केलं? अगं का केलं असं, सांग ना अगोदर. तेव्हा आता सईच्या किंवा सागरच्या प्रश्नाचं उत्तर न देता लगेच मुक्ता ही तेथून जाते. तर आता सागर, सावनी, सई हे मागेच थांबतात. त्या तिघांनाही खूप टेन्शन येतं. मग आता सईला पटकन सावनी जवळ ओढते. तर मुक्ताई मुक्ताई असं म्हणून सई जोराजोरात ओरडू लागते. तर आता इकडे मुक्ता ही बाहेर आलेली असते. तिच्या पाठोपाठ लगेच सावनी पण येते. सावनी बरोबर सई असते. तेव्हा सई मुक्ताई मुक्ताई असं म्हणून आवाज देत असते, परंतु मुक्ता या क्षणी सुद्धा तेथून जाते. तर सईचा आता नाईलाज होतो, कारण तिला माहीत असतं की मुक्ताईने मला पुन्हा चूज केलंच नाही. असं का केलं असेल मुक्ताईने, तिलाच आता मोठा प्रश्न पडलेला असतो. तर आता सागर सुद्धा मागून येतो. तेव्हा सई आता त्याला पाहते आणि त्याच्याकडे धाव घेत त्याला मिठी मारते. तेव्हा ते दोघेही आता खूपच रडू लागतात. त्या दोघांना काय करावं सुचत नसतं. तेव्हा आता सावनी पुन्हा सागरजवळ येते आणि सईचा हात खेचणार असते. तेव्हा सागर आता तिला इशारा करून नाही हा, असं खूपच रागात म्हणतो. सागर आणि सई हे दोघेही रडत असताना सागर आता त्या कपाळावर गोड पापा देतो आणि म्हणतो, बाळा हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. मग आता सई विचारते, पप्पा अहो माझं काही चुकलंय का? मग सावनी आता नुसती रागतच त्या दोघांकडे पाहत असते. मग आता सई विचारते, पप्पा मला एक सांग ना, मला मुक्ताई का घरी घेऊन जात नाहीये? अरे सांग ना पप्पा, का घरी घेऊन जात नाहीये? अरे पप्पा, तिने मला प्रॉमिस केलं होतं ना की आज ती मला घरी घेऊन जाणार आहे म्हणून, की वकील अंकल सुद्धा हेच म्हणत होते ना, केस तर आपणच जिंकणार आहोत म्हणून. सांग ना पप्पा, तिला काही मला घरी न्यायचंच नव्हतं का? मग तिने मला असं प्रॉमिसच का केलं? तू बोल ना काहीतरी पप्पा, असं म्हणून आता सई आता सागरला जाब विचारू लागते. त्यानंतर ती आता विचारते, पप्पा तुला सुद्धा मला घरी घेऊन जायचं नाहीये का? मग आता सागरला एका क्षणी धक्काच बसतो. मग आता तो लाडाने प्रेमाने तिला जवळ घेतो आणि म्हणतो, तसं नाहीये बाळा, मलाही तुला घरी घेऊन जायचंय ना. अगं काहीही झालं ना तरीही मी तुला घरी घेऊन जाणार म्हणजे जाणारच. मग आता सावनी म्हणते, ओ प्लीज सागर, हे बघ आता ते शक्य नाहीये, कारण तुझ्या बायकोने ऑलरेडी हा निर्णय दिलाय. त्यामुळे सईला आता खोटे प्रॉमिसेस देणं ना बंद कर. अगं सई बेबी, पाहिलंस ना, हा मुक्ता आईने ना आदित्य दादाला सिलेक्ट केलंय, तुला नाही सिलेक्ट केलं. पण डोंट वरी हा बेटा, मी आहे ना, असं म्हणून ती सईचा हात पकडते. तेव्हा सई तोच हात जोराचा झिडकारते. मग सई आता तिच्याबरोबर बोलतच नाही आणि सागरला पुन्हा एकदा विचारू लागते, पण आपल्या मुक्ताईने असं का केलं असेल? तिचं माझ्यावर अजिबात प्रेम राहिलं नाही का पप्पा आता?
मग सागर आता म्हणतो, हे बघ बाळा, तिने असं का केलं ना ते अजूनसुद्धा मला माहीत नाही आहे. मी बोलेन तिच्याशी आणि काहीही झालं तरी तुला घरी घेऊन जाईन म्हणजे जाईनच. मग आता सई विचारते, पिंकी प्रॉमिस ना पप्पा? तेव्हा आता सागर म्हणतो, हो बाळा, पिंकी प्रॉमिस. तेव्हा रागातच आता सावनी विचारते, काय ग झाले का नखरे करून, चल आता. असं म्हणून ती आता सईला ओढत ओढतच घेऊन चाललेली असते. तेव्हा पप्पा पप्पा असं म्हणून सई आता सागरला आवाज देते. तर इकडे सागर ज्या काळजाचा ठोकाच चुकत असतो, कारण आपलं लेकरू आपल्यापासून दूर गेलंय आणि ते सुद्धा सावनीकडे, हेच त्याला पचत नसतं. इकडे मुक्ता आता बाहेर बाकावर बसलेली असते. तेव्हा आता सागर तेथे जातो. मुक्ता आता खूपच रडत असते. त्याच वेळी आता तेथे सागर गेल्यानंतर तो आता विचारतो, काय केलं काय मुक्ता तुम्ही हे? अहो, सईची कस्टडी मिळवण्यासाठी दिवसरात्र तुम्ही मेहनत घेतली, कष्ट केले, हे नाही ते पुरावे गोळा केले आणि आता ती वेळ आली तर तुम्ही चक्क सईला इकडे घेऊन येण्यासाठी नकार दिला. अहो, सावनीने सईला घेऊन जाऊ नये म्हणून तुम्ही जगाची त्याचबरोबर कायद्याची कोणाचीही पर्वा न करता सईला घेऊन पळून गेला होतात. अहो, सईचं नाव घेतल्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात होत नाही, त्याचबरोबर तिला कुशीत घेतल्याशिवाय तुमचा दिवसाचा शेवटसुद्धा होत नाही. आणि सईला पुन्हा मिळवण्यासाठी, आपल्याकडे घेऊन येण्यासाठी आपण सावनीकडून कन्फेशनसुद्धा मिळवलं होतं आणि तुम्हीच मिळवलं होतं ना मुक्ता? अहो, आज सईची कस्टडी मिळाली असती आणि तुम्ही हे काय केलंत? असं म्हणून आता सागर तिला जा विचारू लागतो. तर मुक्ता आता सागरकडे पाहतच राहते. त्यानंतर आता ती खूपच रडत असते. तिला काय उत्तर द्यावं कळत पण नाही. मग त्यानंतर आता सागर म्हणतो, अशावेळी तुम्ही कस्टडी का नाकारली मुक्ता? अहो, जिच्यासाठी तुम्ही माझ्या घराचा उंबरठा ओलांडलात, अहो, जिच्यासाठी तुम्ही सर्व मर्यादा मोडल्या, जिच्यासाठी तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला आणि तुम्ही हे आता असं केलं, का केलं असं? असं म्हणून तो सारखा सारखा जाब विचारतो. तिला का तुम्ही स्वतःपासून लांब केलत? अहो, कालपर्यंत तिच्यावर प्रेम करत होतात ना तुम्ही, आणि आज तुम्ही तिला चक्क सावनीकडे पाठवून दिलं. त्या सावनीकडे? मला सांगा, तुम्ही हे का केलं? मला उत्तर हवंय याचं. असं म्हणून तो तिला उत्तर देण्यासाठी फोर्स करतो. मग आता मुक्ता म्हणते की आदित्यासाठी हे सगळं काही केलं. तेव्हा मुक्ताने दिलेलं हे उत्तर ऐकून सागर शॉक होऊन जातो आणि तो विचारतो, आदित्यसाठी म्हणजे? अहो, त्याचं झालं काय, मला सांगा बरं. मग आता मुक्ता म्हणते, सई घरी येणार म्हणून आदित्य हा घर सोडून निघाला होता. तेव्हा आता सागरला खूप मोठा धक्का बसतो आणि तो विचारतो, काय हे खरं आहे? मग आता ती म्हणते, हो. अहो, कुणाला तो आवडत नाही, कुणाचंच त्याच्यावर प्रेम नाही आणि कुणालाच तो नको आहे असं त्याला वाटत होतं, कारण त्याची आई त्याला तसं वागवते ना, म्हणून त्याने मनात काही पण ठरवलंय आणि काही सुद्धा मनामध्ये असं घेऊन तो त्याच गोष्टीचा सारखा सारखा विचार करत असतो. आता तर सावनीला सुद्धा तो नको आहे असं वाटतंय. त्या सागर, मला ज्या गोष्टीची भीती होती ना आपल्या बाबतीत आज घडलंय. मी लग्न होण्याअगोदर म्हटले होते की नाही तुम्हाला, की तुमची मुलं म्हणजे तुमची बिझनेस डील नाहीये, ते तुमची इमोशनल इन्व्हेस्टमेंट असतील म्हणून, पण तुमची फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट नाही आहेत. कारण दर महिन्याला तुम्ही त्यांना एवढी माया दिली तर दर महिन्याला तुम्हाला एवढे शेवटी रिटर्न्स मिळतील. आणि आज त्याने मला नेमकं तेच बोलून दाखवले. अहो सागर, त्या काय म्हणाला माहितीये का? अहो, तुम्ही मोठी माणसं डील करता, मग आम्ही पण शाळेमध्ये डील करतो ना. तू मला एक पेन दे, त्या बदल्यात मी तुला स्टिकर देतो म्हणून. तो मला स्पष्टपणे असं म्हणाला की तुमच्यासाठी फक्त आणि फक्त आम्ही डील्स आहोत म्हणून. तेव्हा आदित्यच्या या बोलण्याचा सागरला मोठा धक्का बसलेला असतो. मग आता मुक्ता पुढे तो काय काय बोलला ना हे पुन्हा आता सागरला सांगू लागते की सईच्या बदल्यामध्ये तुम्ही मला एक्सचेंज ऑफर म्हणून आणलं आहे का इकडे या घरात? अहो सागर, तुम्हाला माहीत नसेल, परंतु त्याच्या हातामध्ये आत्महत्या एका मुलाने केल्याची पेपर होता आणि तो त्या बातमीकडे पाहत होता सारखा सारखा. मग मी काय करणार होते? अहो, तो एवढं बोलत होता ना मला की विचारू नको. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की तो एवढं काही बोलला असेल. तो आपल्यामध्ये डील वगैरे असे शब्द वापरतोय म्हटल्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये किती खदखद असेल, तुम्हाला समजते का? तर सागर आता पूर्णपणे कोलमडून जातो. तो म्हणतो, तुम्ही समजवायचं ना त्याला. ती म्हणते, किती समजावू मी? अहो, किती एखाद्याला समजवायचं आणि जर त्याने ऐकूनच घेतलं नाही तर काय करायचं? अहो, मला तेव्हाच कळायला हवं होतं या सगळ्याची इंटेन्सिटी काय आहे म्हणून. असं म्हणून सागरला ती आता सांगत असते. तर सागर सुद्धा रडत असतो. आपण कुठे चुकलो तर नाही ना हे सारखं सारखं त्याच्या मनात येत असतं. कारण आधी
अगोदरपासूनच हट्टीखोर आहे आणि त्याचबरोबर थोडा आगाऊसुद्धा आहे हे सागरला माहीत असतं. परंतु मुक्ता आल्यापासून त्याच्यामध्ये पूर्णपणे चेंज झालेला आहे हे सुद्धा त्याला दिसत असतं. परंतु आता माझ्या आधी हे मनात काय खूळ घेऊन बसलाय हे सागरला त्याचंच कळत नाही. म्हणूनच तो आता खूप रडत असतो. त्यानंतर मुक्ता म्हणते, सागर अहो मी त्याला समजवण्याचा एवढा प्रयत्न केला ना, पण त्याच्या डोक्यामध्ये एवढं फिक्स झालंय ना की कुणालाच तो नको आहे, कुणालाच तो आवडत नाही आणि कुणाचंच त्याच्यावर प्रेम सुद्धा नाहीये. अहो सागर, त्याच्या मनात फक्त आणि फक्त एकच भीती होती, ती म्हणजे आज सई आपल्या घरी येईल स्वतःच्या हक्काच्या आणि त्याला पुन्हा एकदा सावनीकडे जावं लागेल आणि आपला राग हा सगळा सावनी त्याच्यावर काढेल. अहो सागर, एक आई अशी कशी असू शकते हो, ती त्यालाच प्रश्न विचारू लागते. त्यानंतर मुक्ता म्हणते, त्या सावनीला जरासा सुद्धा अंदाजा नाहीये का आपल्या मुलांवर काय परिणाम होत असेल त्याचा, आणि आज या सगळ्याने तो खूप डिप्रेस झालाय. अहो सागर, आज आपण खूप आनंदाने सईला सुद्धा घरी घेऊन आलो असतो तर त्याला परत एकदा सावनीकडे पाठवावं लागलं असतं, बरोबर ना? मग सागर म्हणतो, हो बरोबर आहे, पण आता सईचं काय? मग त्यानंतर आता मुक्ता ही म्हणते, सागर जर आता आधी हा सावनीकडे गेला असता आणि त्याने जर तिकडे जाऊन काही चुकीचं पाऊल उचललं असतं तर मग तेव्हा सागरचे डोळे आता खाडकन उघडतात की मुक्ताने कोर्टामध्ये असं का केलं. मग आता मुक्ता म्हणते, जर काही केलंच असतं त्याने स्वतःच्या जीवाला तर ही सगळी चूक कुणाची असती सागर? त्या सावनीची असती का? तुम्हीच सांगा ना आता. त्याची स्वतःची असती की आपली चूक असती? तुम्हीच सांगा मला सागर. मग आता सागर हा खूपच रडत असतो आणि त्याला काही सुचतच नसतं. मग त्यानंतर रडत रडत असतो आता विचारतो, पण मुक्ता सईचं काय आता? ती आपल्याशिवाय नाही राहू शकत हो. मग आता मुक्ता म्हणते, सागर तुम्ही टेन्शन घेऊ नका, सई माझी मुलगी आहे आणि ती खरंच खूप स्ट्रॉंग आहे आणि मुलींना समजूतदार असतात, त्याचबरोबर खूप शहाण्या सुद्धा असतात. आपली सई सुद्धा काही दिवस राहू शकेन सावनीकडे. मी तिला समजावेन, ती मनातून अशी कधी तुटणार नाही. मी तिला एकदा समजवलं ना सगळं काही नीट होईल. परंतु आदित्यचं तसं नाही आहे. आदित्य हा खूप इमोशनल आहे, त्याचबरोबर तो मनात काही सुद्धा असा धरून बसतो. तो अडणाऱ्या वयाचा आहे, त्याचबरोबर खूप कष्टाने, खूप प्रेमाने, खूप एका टोकावरून आपल्या प्रेमाने आपल्या जवळ त्याला आणलं आहे. आणि आता जर तो तुटला ना सागर, तर परतीची वाट अजिबात सापडणार नाही, त्याला सुद्धा नाही आणि आपल्याला सुद्धा नाही. मी सईला समजावेन आणि ती समजून सुद्धा घेईल की तिच्या मुक्ताईने असं का केलंय म्हणून. आता ते दोघेही एकमेकांचा हात एकमेकांच्या हातामध्ये घेऊन खूपच रडू लागतात, कारण दोघांनाही सईची खूप काळजी वाटत असते आणि त्या बिचारीची आठवण सुद्धा येत असते. मग आता सागर हा मनाचा मोठेपणा दाखवत मुक्तालाच म्हणतो, काय बोलू मी आता, कोणत्या मातीच्या बनल्या आहात तुम्ही? अहो सईशिवाय एक क्षण सुद्धा तुम्ही राहू शकत नाही, पण आधीसाठी आज तुम्ही सईला सावनीकडे पाठवून दिलत आणि स्वतःचं मन इतक्या सहजपणे मोडलत सुद्धा तुम्ही घरासाठी घाम घालता, माझ्यासाठी तडजोड करता आणि सईसाठी रक्त सुद्धा सांडवलंय आणि आज आपल्या आदी बेटासाठी तुम्ही तर स्वतःचा श्वास सुद्धा त्या सावनीला देऊन टाकलात. तेव्हा तो आता असं म्हणून मुक्ताकडे पाहतच राहतो. तेव्हा मुक्ता सुद्धा आता खूप रडत असते. तर सागरने सुद्धा या क्षणी मुक्ताला खूप छान प्रकारे समजवलेलं असतं की तुम्ही म्हणताय ना येईल सई, मग येईल नक्की आपल्याकडे. तेव्हा आता ते दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तर सागर आता प्रेमाने तिला समजावतो. मग त्यानंतर मुक्ता खूपच रडू लागते आणि म्हणते, माझी सई किती रडली. अहो खूप वेळ ती माझ्याकडे बघत होती, एका क्षणी वाटलं की माझी मुक्ताई माझी गंमत करते, परंतु तसं नव्हतं. अहो ती बिचारी किती आशेने माझ्याकडे बघत होती की मी तिच्याकडे बघेन म्हणून, तिला मिठी मारेन म्हणून, पण मी तिच्या नजरेला नजरच नाही देऊ शकले. असं म्हणून मुक्ता खूपच रडू लागते. आता तुम्हीच सांगा बरं सागर, मी तिच्या नजरेला तशी कशी नजर मिळवू? कारण तिच्या नजरेमध्ये माझ्याबद्दलचा संताप असेल आणि निराशा असेल आणि हरल्याची भावना असेल, बरोबर नाकारण्याची भावना असेल. मी नाही बघू शकले सागर तिच्या डोळ्यातील हे अश्रू. ती आता सततच म्हणत होती की मुक्ताई मुक्ताई, अगं तू मला घेऊन चल, मला घेऊन चल म्हणून. असं म्हणून ती पुन्हा एकदा सागरला मिठी मारते आणि खूप रडत असते. आता दोघांचंही दुःख एक असतं आणि दोघेही एकमेकांच्या दुःखामध्ये एकमेकांना खंबीरपणे साथ देण्याचं ठरवतात.
हरवतात. मग आता ते दोघेही खूपच रडतात. दोघांनाही सईची पुन्हा एकदा खूप आठवण होते. कसेबसे ते स्वतःला मध्ये मध्ये सावरत असतात आणि पुन्हा एकदा रडत असतात. मग त्यानंतर आता मुक्ता म्हणते की सागर, मी एका क्षणात परक आणि पोरक केले माझ्या सईला. मग आता सागर हा मुक्ताकडे पाहतच राहतो. तिचा हात हातामध्ये घट्ट असा पकडून ठेवतो आणि म्हणतो की आज माझ्या मनात तुम्ही एक पायरी पुन्हा एकदा वर चढलात, असं म्हणून तो खूपच प्रेमाने, गर्वाने, कौतुकाने आपल्या मुक्ताकडे पाहत असतो. तेव्हा तो आता पुन्हा म्हणतो, तुमचा त्याग, तुमची ती तडजोड मी अशी अजिबात वाया जाऊ देणार नाही. मी आता वचन देतोय तुम्हाला, जेव्हा आपली सई आपल्याकडे येईल ना, तेव्हा दोन्हीही मुलं आपल्याकडे असतील, असं सागरने आता मुक्ताला वचन दिलेलं असतं. त्यामुळे आता मुक्ता ही खूपच खुश होते आणि सागरकडे खूपच प्रेमाने आता पाहू लागते. त्यानंतर तो आता तिला म्हणतो की आपण जिंकून दाखवायचं, आपण आपल्या सईला इकडे पुन्हा आपल्याकडे घेऊन यायचं आणि आपली दोन्हीही मुलं आपल्या जवळच असतील आणि हेच ध्येय माझ्या आयुष्यातील आता असणार आहे इथून पुढे. मी तुम्हाला इथून पुढे कधीही निराश करणार नाही. तुम्ही खरंच अजून एक पायरी माझ्या मनामध्ये वर चढला आहात, कारण तुम्ही खरंच माझ्या घरासाठी खूप काही केलं आणि माझ्या लेकरांसाठी सुद्धा, असं म्हणून तो कौतुकाने मुक्ताकडे पाहत असतो. मग पुन्हा आता ते दोघेही एकमेकांना घट्टमिठी मारतात. तर आता दुसरीकडे सावनी ही सईकडे येते. तर सई बिचारी खूप रडत असते, तिला मुक्ताची खूपच आठवण येत असते. तेव्हा सावनी विचारते, काय ग सई, काय झालं बेटा, तू अशी का वागतेस, तू अशी का रडतेस, मला कळतच नाही. मी एवढं सगळं फूड तुझ्यासाठी मागवले, तू मात्र काहीच खाल्लं नाही. अगं तुला माहीत आहे का बाळा, जी शहाणी माणसं असतात ना, ती काय करतात, शहाणी माणसं असतात ना बाळा, ती नेहमी ॲक्सेप्ट करतात. जसं आहे तसं ना ते ॲक्सेप्ट करतातच. आता तू सुद्धा ॲक्सेप्ट कर बेटा की तुला माझ्याकडेच राहायचंय. मला माहीत आहे बाळा, तुझ्या मुक्ताईने तुझ्याकडे पाठ फिरवली, पण काय करायचं बाळा, मी आहे ना तुझ्यासाठी. कारण तुझ्या मुक्ताईने तुझ्याऐवजी आदित्य दादाला सिलेक्ट केलं. आता जाऊ दे, तू सुद्धा ॲक्सेप्ट कर, कारण मी सुद्धा आता तुझी आईच आहे ना, आणि आता मीच तुझा बाबा सुद्धा आहे, मीच तुझा पप्पा सुद्धा आहे, असं म्हणून सावनी तिच्याबरोबर खूपच गोड गोड बोलते. त्यानंतर सावनी आता म्हणते की बाळा, मीच तुला जन्म दिलाय ना, अगं 9 महिने माझ्या पोटामध्ये तुला वाढवलं आहे ना, मीच वाढवलंय ना, कुणी वाढवलं, मुक्ताईने वाढवलंय का मग. अगं पण तिने पाठ फिरवली आहे की नाही सांग बरं मला. ती मुक्ताना नुसती मध्ये मध्ये करत असते. आता मी सुद्धा सई तुला काय सांगते ऐक, तू सुद्धा ना तिच्याकडे अशीच पाठ फिरव. आता बोलूच नको तू तिच्याशी, तिला इग्नोर कर आणि नकोच ती आपल्याला आता आपल्या आयुष्यामध्ये. ठीक आहे ना बाळा, असं म्हणून ती सईला खाऊन घ्यायला सांगते. तर सई आता रडतच रूममध्ये जाते. आता सावनी म्हणते, मी सुद्धा आता बघतेस ना किती दिवस अजून ही नखरे करते म्हणून, कारण एक ना एक दिवस हिला मला आई म्हणून ॲक्सेप्ट करावंच लागेल आणि त्या दिवशी मुक्ताची खरी हार होईल आणि त्याचबरोबर तो दिवस लवकरात लवकर येईलच. पण मला एक कळत नाही, मुक्ताने असं असताना जिंकता जिंकता अशी हार का पत्करली असेल. पण जाऊ दे, माझं जिंकणं आणि मुक्ताचं हरणं हे सेलिब्रेट केलंच पाहिजे. मग त्यानंतर आता इकडे घरी हे सर्वजण टेन्शनमध्ये असतात. तेव्हा सागर म्हणतो, मुक्ताने खूप मोठा निर्णय घेतलाय. तर इंद्रा आता मुक्ताला समजावू लागते, बाळा हरकत नाही, येईल सई आपल्याकडे. मग आता आधीसाठी तिने हे सगळं केल्याचं आता सागर म्हणतो. तेव्हा इंद्रा बिचारी आता रडू लागते आणि म्हणते, खरंच असला प्रसंग कोणत्याही आईवर येऊ नको देऊ देवा, कारण एका पोरासाठी दुसऱ्या मुलाचा असा हात सोडावा लागतो. मुक्ता बाळा तू शांत हो, होईल सगळं ठीक, असं म्हणून इंद्रा तिच्या डोक्यावरून हात फिरवते. तर स्वाती सुद्धा आता खूपच रडू लागते आणि मुक्ताला म्हणते, खरंच मुक्ता तू ना खरंच खूप मोठ्या मनाची आहेस. अगं तुझ्या काळजाचा तुकडा आहे सई, परंतु आधीला एकटं वाटू नये, त्याच्या मनात भलते सलते विचार येऊ नयेत म्हणून तू सईला, असं म्हणून स्वाती खूपच रडते आणि म्हणते, काय बोलू ना, काही कळतच नाही आता, इतकं चांगलं कुणी कसं असू शकतं, असं म्हणून स्वाती आता इंद्राला विचारते. तेव्हा इंद्रा म्हणते, आपली सूनबाई आहेच अशी सगळ्यांचा विचार करणारी, मग मला कुणी सांगितलं असताना तरीही माझा विश्वास बसलाच नसता, पण तुझी तडजोड, तुझा त्याग आम्ही बघतोय मुक्ता. आणि मग नंतर पडतं की या जगामध्ये आपल्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करणारी सुद्धा माणसं आहेत. तेव्हा इंद्रा म्हणते, हो ग स्वाती, तुझं बरोबर आहे, कारण आपली मुक्ता ही सगळ्यांना सांभाळून घेते आणि दोन्हीही लेकरांना अगदी प्राणापलीकडे जपते. खरंच मुक्ताचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
मग आता इंद्रा म्हणते, मुक्ता बाळा, तुझ्यामध्ये खरंच खूप मोठी हिंमत आहे. की तुझ्या डोक्यावर एकविरा आईचा आशीर्वाद सुद्धा आहे. अगं, तू स्वतः शक्तिरूप आहेस, कारण स्वतःच्या काळजाचा तुकडा असं दुसऱ्यांच्या हवाली करायला हिंमत खूप लागते बाळा. असं म्हणून ती रडते, तर सर्वजण मुक्ताकडे खूप कौतुकाने पाहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सावनी ही मुक्ताला दिसते, तेव्हा मुक्ता ही आता लगेच तिच्यावर हात उगारते. मग आता सावनी खूप घाबरते. मुक्ता रागातच तिला म्हणते की मी तुझ्यावर अशी झडप घालेन ना, जर माझ्या सईला काही झालं तर. त्यावेळी सावनी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या विरोधात मी तिला उभं करणारच. त्याचवेळी मी तिच्या मनामध्ये एवढा राग तुमच्या सर्वांबद्दलचा निर्माण करेन ना, की आदित्यसारखी ती वागेन, असं सावनी आता मुक्ताला म्हणते. मग आता मुक्ता म्हणते, शेवटी द्वेषापेक्षा प्रेम जिंकतं, माझी मुलगीच तुला सांगेन, असं म्हणून ती सावनीला चांगलाच धडा शिकवते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.